श्रीजया चौहान के नेतृत्व में अर्धापुर में भव्य सार्वजनिक तिरंगा रैली, देशभक्ति के नारों से गूंजा इलाका। अर्धापुर भारतीय स्वतंत्रता दिवस के अवसर पर 10 से 15 अगस्त 2026 के दौरान चलाए जा रहे हर घर तिरंगा अभियान के तहत अर्धापुर में भव्य सार्वजनिक तिरंगा रैली अत्यंत उत्साह के साथ संपन्न हुई। भोकर विधानसभा क्षेत्र की विधायक आदरणीय श्रीजया अशोकराव जी चौहान के मजबूत नेतृत्व में इस रैली का आयोजन किया गया था। भाजपा की ओर से अर्धापुर में ये तिरंगा रैली निकाली गई थी। इस रैली में विधायक श्रीजयाताई चौहान, भाजपा जिलाध्यक्ष किशोर देशमुख, नगर अध्यक्ष वैशालीताई प्रवीण देशमुख के साथ साथ भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता, स्कूली छात्र, कॉलेज के छात्र और शिक्षक भारी संख्या में मौजूद थे। अर्धापुर शहर एवं ग्रामीण मंडल द्वारा आयोजित इस रैली को अर्धापुर की जनता ने अभूतपूर्व और जबरदस्त प्रतिसाद दिया। रैली की प्रमुख विशेषताएं: उत्साहजनक भागीदारी। इस भव्य रैली में स्कूली छात्रों, कॉलेज के विद्यार्थियों, शिक्षकों, स्थानीय युवाओं, विभिन्न क्षेत्रों के कार्यकर्ताओं, पदाधिकारियों के साथ साथ गांव के वरिष्ठ नागरिकों ने बड़ी संख्या में उपस्थित होकर अपनी भागीदारी दर्ज कराई। देशभक्ति का जय घोष, हाथों में सम्मान के साथ लहराता तिरंगा और दिल में प्रज्वलित राष्ट्रभक्ति लेकर निकले नागरिकों के कारण पूरा अर्धापुर शहर भारत माता की जय और वंदे मातरम के नारों से गूंज उठा। नेतृत्व की ताकत। विधायक श्रीजया चौहान के नेतृत्व से राष्ट्रभक्ति की प्रेरणा और पूरे समाज को एक साथ लेकर चलने की सांगठनिक शक्ति एक बार फिर रेखांकित हुई। देश प्रेम का प्रतीक। अर्धापुर की जनता की ये गर्जनामयी उपस्थिति राष्ट्रीय ध्वज के प्रति असीम गर्व और देशभक्ति का एक जीवंत उदाहरण बनी है। आयोजकों की ओर से 10 से 15 अगस्त के दौरान हर घर पर तिरंगा फहराकर इस अभियान का स्वयंसेवक बनने और जन जन के मन में राष्ट्रभक्ति की अलख जगाने की अपील। सर्वांना जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी भोकर विधानसभेच्या तिरंगा रॅलीला आवर्जून उपस्थित असलेल्या संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे आपल्या लाडके आमदार, अतिशय पक्षाचं असो की जनसेवेचं काम असो, प्रत्येक क्षणाक्षणाला धावून येणारे आपले नेते आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आज ही जी रॅली, तिरंगा रॅली, आपल्या देशावर असलेलं प्रेम येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संबंध देशात भारतीय जनता पार्टीच्या वतीने होत आहे। त्यास आवर्जून उपस्थित राहून त्यांनी आज या रॅलीचं नेतृत्व केलं। मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज भोकर विधानसभेमधून आलेले सर्व प्रमुख नेते, आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष नागेलीकर साहेबांपासून तिन्ही मंडळाचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, या शहराचा प्रथम नागरिक आदरणीय वैशालीताई देशमुख आणि सर्व प्रमुख उपस्थित सर्वांचे मी पक्षाच्या वतीने आभार मानतो। विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांचे आभार मानतो। खरं तर तिरंगा रॅली भारतीय जनता पार्टीने काढण्याचा एकच उद्देश आहे की पुढच्या पिढीला ज्ञानवंत करत आहोत, पुढच्या पिढीला या जगावर राज्य करण्याचं आम्ही शिकवत आहोत। पण सर्वोच्च प्राधान्य पुढच्या पिढीनं संस्कारातून या देशाला आणि तिरंगाला द्यावं। तिरंगा आमचा आत्माभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे, जगात आमची ओळख आहे आणि हे सहज तिरंगा फडकत नाही। याच्यासाठी लाखो भारतीयांनी बलिदान दिलेलं आहे आणि 70 वर्षात जगाला हेवा वाटेल एवढी चांगली लोकशाही, एवढी चांगला संविधान आणि एवढा चांगला मानवतेचा दृष्टिकोन असलेला भारत आम्ही घडवलेला आहे। आणि म्हणून जगात तुम्ही कुठे जा विद्यार्थी मित्रांनो, मग भारताच्या गावात राहा की ग्लोबल व्हा, अमेरिकेत जा, युरोपमध्ये जा, अंटार्क्टिकाकडे जा, पण मनामध्ये मात्र तिरंगा घेऊन राहा। जन्मापासून मरेपर्यंत फक्त तिरंगाचा स्वाभिमान आमच्या रक्तात राहिला पाहिजे, याच उद्देशाने ही रॅली आहे आणि हा संकल्प आपण इथून घरी घेऊन जावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। पार्टीचे सर्व पदाधिकारी, सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष, माझे तिन्ही तालुक्यातले मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ता आमच्या बरोबर या तिरंगा रॅलीत समावेश असणारे आपले शाळेतले विद्यार्थी सर्वांना मनापासून नमस्कार, वंदे मातरम। आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्टला आपल्या 79व्या स्वातंत्र्य दिन निमित्त आपण ही तिरंगा रॅली आज आयोजित केलेली आहे। इथे मोठ्या प्रमाणात सर्व अर्धापूर शहरातलेच नाही तर भोकर आणि मुखेड शहरातले सुद्धा, ग्रामीण भागातले सुद्धा सर्व नागरिक इकडे जमा झालेले आहेत। किशोर देशमुख साहेबांनी जसं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, नक्कीच आपण जगातल्या कुठल्याही टोकाला असलो तर आपला तिरंगा आपल्या मनावर छापलेला पाहिजे। आपल्या देशाचा अभिमान आहोत आपण, आपलं तरुण सुद्धा आपल्या देशाचा अभिमान आहे। हा आपला तरुण, आपला देश हा युवा तरुण देश मानला जातं, त्यामुळे त्यांना चांगल्या मार्गावर आणणं
देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने हा तिरंगा रॅली खेळायचा संकल्प केला. तसंच या तरुणांसाठी केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा आपल्या राज्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, त्यांनी जो संकल्प घेतलेला आहे विकसित महाराष्ट्र विकसित भारत, तसंच माझा विकसित नांदेड, माझा विकसित अर्धापूर, माझा विकसित मुदखेड, माझा विकसित भोकर, या संकल्पनेसाठी आपल्या सर्वांचा मोठा योगदान आहे. तसंच तरुणांना सुद्धा आज एक पिढीला आपल्याला एक प्रेरणा द्यायची आहे की आपला देश नशामुक्त देश असलं पाहिजे, आपला महाराष्ट्र नशामुक्त महाराष्ट्र असला पाहिजे. त्यामुळे आपण आज प्रतिज्ञा सर्व इकडे घेऊया की आपला देश, आपला परिसर, आपला कुटुंब हा नशामुक्त राहणार आणि पुढच्या पिढीला आपण चांगले संस्कार घडवून देणार, हे आपण आज प्रतिज्ञा इथे घेऊ. आपण सर्व इकडे तिरंगा रॅलीसाठी आलात, त्यांच्यासाठी आपण सर्वांची मी मनापासून आभार मानते आणि आपण भारत माता की धन्यवाद. शंकराचा महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, आपण या ठिकाणी थांबायचं, याच्यानंतर तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी आठवली आणि सर्वांना विनंती आहे की आपण सर्व तिरंगाचं हे एकत्र जमा करायचे आहे आणि सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, आपण थांबायचे, दिदीसोबत थांबायचे, फोटो घ्यायचे. कार्यकर्त्यांना विनंती आहे शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना फोटो घेऊन द्या. चला चला अर्धापूर ग्रामीण या शाळेचे विद्यार्थी, यानंतर शाळेचे विद्यार्थी भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय.